मुंबईतील मेळाव्यात एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मुंबईचा महापौर कोण होईल यावर सट्टा लावला गेलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं विधान। मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच होईल, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। ज्या भाजपशी आपली युती होती ते गायब झाले। दोन भावांकडून जे ऐकायचे ते लवकरच ऐकायला मिळेल, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मशाल घरोघरी पोहोचवायची, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। अंतर्गत पक्षप्रवेश करायचा नाही अशी भूमिका घेतली होती, ठरलेलं असतानाही महायुतीमध्ये अंतर्गत पक्षप्रवेश झाले। पिंपरीमधल्या फोडाफोडीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं, नवाब मलिकांना सोबत घेण्याच्या भाजपच्या विरोधावर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर मलिकांकडे मुंबई निवडणुकीची जबाबदारी देण्याबाबत एकत्र बसून निर्णय घेणार, अजित पवारांचं वक्तव्य। पवियामध्ये काँग्रेस नंबर 1, ठाकरेंचं सर्वात खराब प्रदर्शन। काँग्रेस 31, ठाकरेंची सेना 9 आणि पवारांच्या राष्ट्रवादीची 10 जागांवर आघाडी। या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर, सेनेच्या अनिल परबांची प्रतिक्रिया। सर्वत्र भाजपची सरशी, नाचता येईना अंगण वाकडे अशी मवियाची अवस्था। निकालानंतर हतूर भातखळकर यांची प्रतिक्रिया। मनपा निवडणुकीतही मोठ्या फरकानं आमचा विजय निश्चित आहे, भातखळकरांकडून विश्वास व्यक्त। लाडक्या बहिणी आणि भावांनी दाखवलेलं प्रेम आज पाहायला मिळाले। 150 पार जाऊ अशी अपेक्षा होती, मात्र माहिती म्हणून 214चा हा आकडा आमच्यासाठी समाधानकारक आहे। निकालानंतर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। खडसे ही व्यक्ती आमच्यासाठी अपशकुन ठरली। मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर महाजन आणि खडसेंवर पडलं। पालिका निवडणुकीमध्ये भाजपचाच बोलबाला असेल, विरोधकांना कुठेही संधी मिळणार नाही। निकालानंतर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। नगर परिषद झाकी है, जिल्हा परिषद अभी बाकी है, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। जिथे आमचा एखादा नगरसेवक निवडून यायचा तिथे आमचे 15 नगरसेवक निवडून आले, पंकजा मुंडेंचं वक्तव्य।